बातमी आता लाडक्या बहिणींसंदर्भात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्याची आहे। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊ असा कुठे उल्लेख नव्हता असं गुलाबराव पाटील म्हणतात। मात्र एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी देण्याचं मान्य केलं असं गुलाबराव पाटलांचं म्हणणं आहे। पण यापुढे जात संसारात बँक बॅलन्स बघून सर्व गोष्टी कराव्या लागतात हेही सांगायला गुलाबराव पाटील विसरलेले नाहीयेत। ऐकूया आपण। मागच्या 5 वर्षांमध्ये लाडक्या बहिणींना आम्ही 1500 देऊ असा कुठे उल्लेख होता? असा काही उल्लेख नव्हता। पण शिंदे साहेबांनी 1500 रुपये लाडक्या बहिणींना डिक्लेअर केले आणि दोघं उपमुख्यमंत्री आणि सरकारने ते मान्य केले। आता यावेळेस 1500 जरी देत असले तर पुढच्या काळामध्ये 2100 देण्याचा विचार हा सरकारचा पक्का आहे। पण शेवटी बँक बॅलन्स वगैरे सगळ्या गोष्टी जसं संसारामध्ये बघतो आपण तसं सरकारचंही बॅलन्स बघावं लागते ना। ते बघून सरकार वेळ येईल तेव्हा बरोबर करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।